गेलेला आहे. सागर टू रोहन. अभिजित. गुडल्यांचा सुरेख चेंडू बघा, बीट होतोय. पुन्हा एकदा बीटवाजी परंपरा कायम होती हरेश. निश्चितच इथे मात्र आज गोलंदाज वर्चस्व दाखवतायत. वारंवार चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. जसा जसा दिवस संपत जातोय तसं अंधार पडायला लागलाय तसंच गोलंदाजीची धार वाढताना दिसते. मात्र पहिल्या चेंडू निर्धाव येतोय. दोन षटकाच्या सामन्यामध्ये जर का निर्धाव चेंडू आला तर मात्र मोठा फटका ते मात्र बसणार आहे. इथे मात्र भिरकावून दिलाय चेंडू हवेत आणि चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र फलंदाज होईल बाद. पहिला झटका इथे मात्र लागेल चामटोली संघाला. डीजे. दोन चेंडू मध्ये आपण पाहिलं, पहिला निर्धाव चेंडू आणि त्यानंतर मात्र विकेट. सुंदर असा फटका होता, परंतु मैदान पार करायला चेंडू अपयशी ठरतोय आणि झेलबाद होतोय फलंदाज त्या ठिकाणी अभिजित. आणि आता त्याची जागा घेतोय हर्षद. निश्चितच इथे मात्र हर्षद फलंदाजीसाठी येतोय आणि परंपरा कायम ठेवेल का आल्या आल्या षटकार मारण्याची इथे पाहूया आपण. प्रयत्न होता इथे मात्र पायचीच अपील केलं जातंय, परंतु त्या ठिकाणी पाईच्या स्वरूपात इथे मात्र एक धाव प्राप्त केली जाते. स्कोर कार्ड वाढतोय. एक धाव धावफलकावरती संघाचं खातं उघडले जाते. धावसंख्या 1. टॉसचा चेंडू यावेळेस मात्र मोठा फटका मारता येत नाहीये. दरम्यान एक धाव घेतली जाते. दुसरा धावाचा प्रयत्न बघूया काय घडतंय, परंतु नकार दिला जातोय आणि यष्टीरक्षक निखिलच्या दस्तानामध्ये चेंडू जाईपर्यंत त्या ठिकाणी एका धावेत समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 2. निश्चितच परेश यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आपण पाहतोय निखिल शेलवले चांगले समालोचक सुद्धा आहेत ते आणि वारंवार आपण त्यांना समालोचन करताना पाहतो. कुमार अनिल भगवान बनवटे ते उपस्थित झाले. त्यांचं मित्रमंडळातर्फे खूप खूप स्वागत. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू सरळ जातोय सीमा रेषे पलीकडे. षटकार. डीजे. रुपयाचं पारितोषिक श्याम सरांकडून या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे. बघा, खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक 3 षटकारांसाठी. पहिला षटकार आपण बघितला, आणखीन 2 षटकार येतील का? निश्चितच परेश इथून पुढे जर 2 षटकार आले तर 1000 रुपये मात्र मिळतील. हर्षद इथे मात्र फलंदाज आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार आला होता. या ठिकाणी आपण नवीन चेंडू घेतो, तोपर्यंत व्हॉलेंटियर्सने मॅच बॉल शोधायचा आहे. व्हॉलेंटियर्सने मॅच बॉल शोधायचा आहे. शेवटचे आता काही सामने राहिलेत. जाणता राजा कमिटी व्हॉलेंटियर्स. जगदंब ब्रॉडबँडचे मालक प्रतीक पवार इथे उपस्थित झालेत. त्यांनी यायचंय, आपलं स्वागत आहे. स्थानापन्न व्हायचंय. त्यांच्या मार्फत आपल्याला 4 दिवस इथे मात्र इंटरनेटची मोफत सुविधा उपलब्ध झाली. ते
जगदंब ब्रॉडबँडचे सर्वे सर्वा प्रतीक पवार आपण यायचं आपलं स्वागत आहे. आणि लवकर मॅच चालू करा, खूप उशीर होतोय. हे बाबा, लवकरात लवकर मॅच चालू करायचे. बघा पुन्हा एकदा उंचावर मारलेला फटका, त्या ठिकाणी रोहन बॉल खाली आणि कोणती चूक करत नाहीये. दुसरा गडी बाद चामटोली संघाचा. डीजे तर आपण षटकार बघितला, तोच फलंदाज इथे मात्र माघारी परततोय. इथे मात्र आपण पाहतोय जगदंब ब्रॉडबँड सर्व्हिस यांच्यातर्फे फ्लेक्स. SPL चे संघ मालक सुद्धा आहेत ते. चिली प्रीमियर लीग मध्ये ते सुद्धा पार्टिसिपेट करत असतात. जगदंब ब्रॉडबँड सर्व्हिस प्रतीक पवार. धावसंख्या 8. 2 बाद 8 धावा. इथे मात्र नवीन सामना स्पीडअप करायचा आहे. नवीन गोलंदाज दिनेश बघा 2 षटकांचा. राकेश ते मात्र संधी होती, परंतु स्टंप हिट करू शकले नाहीयेत ते क्षेत्ररक्षक. आणि इथे मात्र जीवदान मिळालाय. एक धाव सुद्धा. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. धावसंख्या 1 बाद 9. बघा 2 षटकांची ही मॅच आणि त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये सागरने तब्बल 2 विकेट घेऊन फक्त एक सिक्सर खाल्लेला आहे. आणि धावसंख्या या ठिकाणी 9. पुन्हा एकदा चेंडू हवे ते पाहूया काय होतंय. आणि इथे मात्र झेल सोडला जातोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. इथे मात्र झेल होता आणि या 2 फलंदाजामध्ये कोण झेल घेणार याचं कन्फ्युजन. आणि तिथेच मात्र झेल सोडला जातोय आणि धावसंख्या वाढते. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बघा 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 11. नक्कीच एक 20 धावसंख्येपर्यंत जर का पोहोचले आव्हानात्मक ठरू शकेल. परंतु या ठिकाणी आपण बघतोय अतिरिक्त धाव वाईडच्या स्वरूपामध्ये आणि चांगली गोलंदाजी होत असताना बघा थोडंसं वाईड या ठिकाणी. निश्चितच अतिरिक्त धाव आणि धावसंख्या वाढेल. बारा धावा धावफलकावरती. सुरेख असा यॉर्कर चेंडू बघा दरम्यान 1 धाव. निश्चितच या 1 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या वाढते. 13 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. मात्र शेवटचे 3 चेंडू आणि या 3 चेंडू मध्ये किती धावसंख्या उभारू शकेल चामटोली संघ. नक्कीच बघा 6 ते 8 धावा आणखीन हव्या असतील 3 चेंडू मध्ये. आणि मोठा फटका पुन्हा एकदा बघूया काय करते लॉंग ऑनच्या दिशेने. दरम्यान चेंडू जातोय 1 डाऊन. सीमा रेषेपलीकडे बिगेट चौकार. यस, या चौकारानंतर मात्र धावसंख्या पुन्हा बदलते. 17 धावा. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 10 चेंडू मध्ये 17 धावा आलेल्या आहेत आणि आता आणखीन 2 चेंडू. निश्चितच या 2 चेंडूवर समजणारे कितीचा स्कोर डिफेंड करण्यासाठी ठेवतील. इथे मात्र ऑफ साईडला चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक तेथे आहे, परंतु त्यांची चूक होते. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मात्र. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा या ठिकाणी चामटोली संघाने. आणि आता धावसंख्या झाली आहे 20. बघा आणखीन एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 20 धावसंख्या आतापर्यंत स्कोअरबोर्डवर लागलेली आहे. आणि आता
शेवटचा चेंडू खेळायला फलंदाज दिनेश. निश्चितच इथून मात्र दिनेशकडून अपेक्षा असणार आहे त्यांच्या संघाची. एखादा षटकार किंवा चौकार इथे जर आला तर मोठी धावसंख्या ते मात्र दिसू शकते स्कोरबोर्डवर. ते मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढतोय. एक धाव जरूर मिळत, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. त्या ठिकाणी 2 धावा आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज रनआउट. इथे मात्र दुसऱ्या धावेसाठी अंपायरचा थर्ड अंपायरसाठी कॉल आलेला आहे. चेक करायचंय. दुसरा धाव घेत असताना जो रनआउट त्याचा अपील केलाय त्यासाठी थर्ड अंपायरकडे डिसिजन पेंडिंग आहे. थर्ड अंपायर अमोल बनोटे. दुसरी धाव घेताना फलंदाज सेफली पोहोचलाय क्रीजमध्ये. 2 धावा झाल्या, तिसऱ्या धावेला रनआउट झालाय. 2 धावा शेवटच्या चेंडूवर आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर 22. बघा तब्बल 22 धावा. खराब अशी सुरुवात झाली होती परंतु 22 धावा स्कोरबोर्डवर आणि आता जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये काराव संघाला 23 धावांची आवश्यकता असेल. 12 बॉल 23. निश्चितच कान्नोर, जांभिवली आणि कान्नोर दोन्ही संघांच्या कॅप्टनने त्वरित इथे टॉससाठी यायचंय. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस आपल्याला करायचा आहे. जांभिवली आणि कान्नोर. यापुढील लगेचच आपण जांभिवली वर्सेस कान्नोर हा सामना खेळवण्यात येणार आहे. टॉस करायचा अमोल. यापुढील सामना कान्नोर वर्सेस जांभिवली. आपले कॅप्टन इथे आलेले नाहीत अजून. कान्नोर आणि जांभिवली. धन्यवाद. टॉस करून घ्यायचा आहे. जगदंब नेट सर्व्हिसचे सर्वेसर्वा प्रतीक पवार यांच्या मार्फत हे नाणेफेक केली जाते. क्वार्टर फायनलचा पुढचा सामना असणार आहे जांभिवली आणि कान्नोर दरम्यान. कारावचे सलामीचे रोहित आणि विकी आणि निखिल. बघा रोहित शर्मा आणि शिखर धवन मैदानावर. कान्नूर संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. बघा क्वार्टर फायनल मध्ये आता नाणेफेकीचा कौल बदलताना दिसतो हरेश. निश्चितच आजच्या आपण चौथ्या दिवसामध्ये पहिला असा डिसिजन आला की त्यांनी बॅटिंग घेतलेली आहे. नाहीतर प्रत्येक टॉस जिंकल्यावर आपण डायरेक्ट इथे लिहून ठेवायचो आता हा फिल्डिंग येणार आहे, परंतु इथे मात्र कान्नूर बॉईज निर्णय बदलतात आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहेत. नक्कीच बघा बॅक टू बॅक 3 मॅचेस कान्नूर संघाने या ठिकाणी जिंकल्या आणि आता दरम्यान आपण क्रीजवर बघतोय विकी आणि निखिल. लवकरात लवकर सामना स्पीडअप करायचा आहे. पंच प्रशांत लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. गोलंदाज हर्षद. चला गोलंदाज हर्षद तयार आहे. चल लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. 23 धावांचं आव्हान आहे. येणारी 12 चेंडू आणि 23 धावा. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय निखिलला नॉन स्ट्राईक वेंडला विकी. गोलंदाजी मार्कवर हर्षद. काल आपण विकीच्या बॅटमधून मोठे फटके पाहिले आणि निखिल शेलवले. नक्कीच आपल्याला माहिती आहे एक मोठा खेळाडू आणि सर्वांचे आवडते समालोचक सुद्धा आहेत निखिल शेलवले. असे 2 आघाडीचे फलंदाज मैदानावर आणि हर्षद. निश्चितच मोठे फलंदाज आहेत निखिल आणि विकी काराव संघाचे. इथून मात्र 23 धावांचं त्यांच्या पुढे आव्हान आहे. लेट स्टार्ट द गेम. हर्षद टू निखिल. पहिला चेंडू फुल टॉस भिरकावून दिला डीप मिड विकेटला. बघूया काय करते. एक धाव सेफली त्या ठिकाणी घेतली जाते आणि विकी नाव ऑन स्ट्राईक. यस आता मात्र विकी स्ट्राईक वर येतोय. मोठा फलंदाज आहे काराव संघाचा विकी. बघा होम ग्राउंड आहे विकी आणि निखिलसाठी. आपले KGPL चे सामने इथे होत असतात. काराव टीमचे सामने होत असतात आणि शील्ड टीमचे सामने. एकच हे फेवरेट मैदान आहे सगळ्यांचं. मान्य श्री सीताराम बनवटे यांच्या मार्फत हे मैदान आपल्याला उपलब्ध झाले. त्यांचंही खूप आभार. निश्चितच सुंदर असं मैदान त्यांच्या मार्फत उपलब्ध झाले. आता मात्र दुसरा चेंडू
ते मात्र यावेळेस आपण बघतोय विकीच्या बॅट मधून ताडकेबाज बिग 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 हिट षटकार. ते मात्र अ, निखिलमध्ये विक्कीमध्ये क्षमता आहे. मजबूत असा खेळाडू काराव संघाचा. त्याच्यावर पूर्णपणे धुरा आहे काराव संघाची. त्याच्याच बॅटमधून आलेला षटकार. मात्र 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र दिशा या ठिकाणी अंपायर डिसिजन वाईड. अंपायर डिसिजन वाईड. अतिरिक्त धाव काराव संघाला. आउटसाइड दी ऑफ स्टंप हा चेंडू. आउटसाइड दी वाईड लाईन. अतिरिक्त धाव आणि धावसंख्या 8. 23 धावा काढत असताना धावसंख्या 2 चेंडूमध्ये 8. यावेळेस आपण बघितला सुरेख चेंडू. ते मात्र निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता विकीचा, परंतु इथे मात्र प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडू येतोय. आता मात्र येणारे 9 चेंडू आणि 15 धावा सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा ते मात्र फुटत चेंडू आणि नो बॉल. इथे मात्र डीके आणि प्रशांत दोघांचे हात पाहतोय आपण नोचा इशारा करताना. आणि यापुढील चेंडू विकीसाठी गोल्डन फ्री हिट. बघा एका मॅच मध्ये एक तरी नो बॉल आपल्याला बघायला मिळतोय. निश्चितच परेश, इथे मात्र आजच्या दिवसामध्ये नो बॉलची संख्या खूप दिसली आपल्याला. वारंवार नो बॉल. नो बॉलचा विषय घेतला तर कालचा सामना आपण शीळ संघाने बघितला नो बॉलमुळे गमावला. निश्चितच आजचा सामना. ते मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय आणि आता मात्र येणारे 8 चेंडू आणि 14 धावा. स्पीडअप करायचा सामना निखिल आणि विकी. आपण जास्त टीम मीटिंग करू नका. लवकरात लवकर सामना पुढे घेऊन जायचा आहे. गोलंदाज तयार आहे आपल्यासाठी. पुढील चेंडू पुन्हा एकदा बघा खोदून काढल्या चेंडू दरम्यान 1 धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाईल. पुन्हा एकदा स्ट्राईक निखिलला. आता मात्र 7 चेंडू 13 धावा आणि मैदानात पहा दोन्ही संघाचे समर्थक जोरदार ताल्यांचा कडकडाट होताना दिसतोय. प्रत्येक बॉल गणिक इथे मात्र उत्कंठा वाढतीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू आणि पहा इकडे मात्र टाळ्यांचा कडकडाट होतोय चामटोली समर्थकांकडून. मला वाटतं भरपूर समर्थक इथे मात्र उपस्थित झालेले चामटोली संघाचे. या ठिकाणी शीळमधील जुने खेळाडू श्री रुपेश बनवटे यांचं आगमन झालंय आणि क्रिकेटचे जुने जाणते आपल्या कन्येसोबत त्यांचं इथं आगमन झालंय. त्यांचंही जाणकाराच्या कमिटीकडून स्वागत. निश्चितच रुपेश आपण पाहिलं असेल शील्ड मधील चांगले गोलंदाज होते. अतिशय चांगली गोलंदाजी त्यांच्या मार्फत आपण नेहमीच पाहिली. जेव्हा फेकीचा सीझन होता तेव्हा रुपेश मात्र एकमेव आपले फ्रेश गोलंदाज म्हणून आपण वापरायचो आणि तोच एक गोलंदाज होता आपल्या शील्ड मध्ये. आता मात्र भरपूर गोलंदाज पाहायला मिळत आहेत. मात्र 6 चेंडू आणि 13 धावा. विकी ऑन स्ट्राईक. येणारे 6 चेंडू 13 धावा. इथे मात्र सामना लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. वारंवार आपल्याला सूचना केली जाते. पुन्हा एकदा बघा फुलटॉसचा चेंडू होता. फलंदाज बीट होतोय. कोणती धाव त्या ठिकाणी दिली जात नाहीये. इथे मात्र विक्की धावत सुटले होते परंतु वेळीच त्यांच्या लक्षात आला आणि ते रिटर्न फिरले. नाही तर इथे मात्र मोठी विकेट प्राप्त होऊ शकली असती चामटोली संघाला. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 13 धावा. हा सामना बघा कुठे आलाय. रोमांचक मोडवर आलेला आहे सामना. विकीच्या एका मोठ्या फटक्याची प्रतीक्षा करतोय सामना. 5 चेंडू 13 धावा. बघूया काय करतोय. यावेळेस पुन्हा एकदा खोदून काढला आहे परंतु ग्राउंड शॉट. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाईल आणि आता मात्र निखिल 4 चेंडू 12 धावा. 4 बॉल 12. क्वार्टर फायनलचा सामना. सामना स्पीडअप करायचा लवकरात लवकर.
4 बॉल 12. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 12 धावा. अनुभवी निखिल इथे मात्र आता फलंदाजी करताना दिसेल. या निखिलच्या बॅटमधून येतोय का तो षटकार, ज्या 4 बॉल षटकाराची 12. अपेक्षा आहे काराव संघाला. 4 बॉल 12. हो, इथून मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न. आता मात्र विक्की पुन्हा एकदा स्ट्राईक घेतोय. फलंदाज निखिल इथे मात्र परततोय. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि 12 धावा. मात्र पहिला झटका लागतोय इथे काराव संघाला आणि रोहन जर्सी नंबर 18 आपल्याला फलंदाजीसाठी जाताना दिसतोय नॉन स्ट्राईक एंडवर. तर मला वाटतंय 3 चेंडू फेस करेल विक्की. 12 धावा म्हटलं 2 सिक्स मारण्याचा प्रयत्न नक्कीच राहणार आहे विक्कीचा. काय बोलतो परेश, आता मात्र येणारे 3 चेंडू. सर्व प्रेक्षक श्वास रोखून बघतायत काय होईल या 3 चेंडू मध्ये. नक्कीच कोण बघा, जाईल सेमीफायनल मध्ये. विकी मध्ये ती क्षमता आहे मोठा सिक्सर खेचायची. आणि यावेळेस पुन्हा एकदा विकी प्रयत्न करतोय, परंतु हा चेंडू सुद्धा अडवला जातोय. दरम्यान एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि स्ट्राईक रोटेट करून रोहन पुन्हा एकदा बलिदान देतोय विकीसाठी. निश्चितच आता मात्र या 1 रनाचा काही फायदा होताना दिसत नाही. परंतु आता पाहिजे 2 चेंडू मध्ये 11 धावा. पहा तरी सुद्धा यात कंपल्सरी 2 चेंडू मध्ये 2 षटकार जर आले तर आणि तरच काराव संघ विजय होऊ शकतो. ते मात्र नोंद घ्यायची आहे. आज सगळ्याचा सामना सुरू करायचा आहे. आता मात्र नॉन स्ट्राईक एंडवर जातोय सागर. यापुढील सामना जांभिवली विपक्ष कानोर. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. आपला सामना सुद्धा 2 ओव्हरचा असेल, ज्यामध्ये कोणताही पॉवर प्ले असणार नाहीये. ते मात्र 2 चेंडू 11 धावा. 2 बॉल 11. 2 बॉल 2 सिक्स. आणि पुन्हा एकदा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न फसलाय. आणि यावेळेस मात्र आता फॉर्मॅलिटी बाकी या मॅच मध्ये. निश्चितच इथे मात्र विक्की सुद्धा काही करू शकला नाही. चांगली गोलंदाजी चामटोली संघाची. ते मात्र विक्कीला कुठली संधी दिली नाहीये. इथून मात्र आता पाहिजेत 1 चेंडू आणि 10 धावा. यानंतर लगेचच पुढच्या सामन्याची तयारी करायची. क्षेत्ररक्षकाने तयार राहायचे. या सामन्यानंतर लगेचच आपला सामना खेळला जाईल. कान्नूर वर्सेस जांभिवली. इथे मात्र सामना विजयी होतोय चामटोली संघ. कॉंग्रॅच्युलेशन. यापुढील सामना कानोर वर्सेस जांभिवली. जय हनुमान मित्रमंडळ शीळ आयोजित जाणता राजा चषक 2025 या सामन्याचं सुंदर आयोजन आपण बघतोय. आणि या आयोजनासाठी आपल्याला ज्यांनी सहकार्य केलं असे मान्य श्री मदन रामभाऊ कडव, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगर, आणि मान्य श्री रोहित मदन कडव, युवा उद्योजक यांच्यामार्फत आपल्याला फर्स्ट प्राइज या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर मान्य श्री विराज सुनील देशमुख, उद्योजक, तसंच तालुका अध्यक्ष अंबरनाथ